गुड मॉर्निंग जी. मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS ब्लॉग. तुम्ही म्हणत असाल की हेल्मेट घालून का असं ब्लॉग करतोय, तर काय झालं, माग आपली हिमालयन पण दिसते बट ऑब्वियस. तर काय आज आहे ना, 2 कारखान्यांना व्हिजिट करायला जायचे. तर बस नाण्यापेक्षा म्हटलं बाईकवर जाऊ. काय झालंय, जवळच आहे इथं माळेगावला जायचंय, बारामतीच्या अलीकडे आणि सोमेश्वरला, त्याच रोडला नीरा रोडला आहे बघा. तिकडून आपण फलटण मार्गे जाणार. तर बरेच दिवस झालं पण मोठो ब्लॉग पण केला नव्हता. तर म्हटलं आता ब्लॉगची आपण सुरुवात करतो तर मोठो ब्लॉगिंग पण चालू करू. बट ऑब्वियस मोठो ब्लॉगिंग तर इम्पॉर्टंट आहेच. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला बाईक किती आवडतं, आपली हिमालयन, त्याच्यामुळं ते मस्तच आहे. तर सुरुवात करूया आता आज मोठो ब्लॉगची. चंडेश्वर कारखाना इथनं पुढे तासोडा लागेल. तासोडा इथनं ॲक्च्युली एक दुसरा कारखाना आहे, इकडे पण जायला येतं फलटण आपला स्वराज. फलटण बारामती रोड कसा आहे, कोकणामध्ये काम चाललंय. एक लेन तर क्लिअर झाली, ऑलमोस्ट आली. दोन्ही थोडी थोडी किरकोळ कामं राहिलेत. करकरीत रस्ता आहे का, असा रस्ता असली गाडी चालवायला पण भारी वाटतं. 76 किलोमीटर झालेत. अजून 10-15 किलोमीटर राहिले आपलं माळेगाव. आणि एकदाचा कारखाना आला, माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर आपलं स्वागत आहे. अजून ते 4-5 किलोमीटर मला वाटते कारखाना येईल पाहिजे. पोचलो मी कारखान्याच्या पाशी, कॉफी प्यायला थांबले. रस्त्यात एकदा कांड झालं, उलटी झाली. म्हणजे जरा इम्युनिटी डाऊन झाली. इथं ॲपल घेतले आपल्याला, म्हणजे काय होईल दुसरं काय घालतो, माझा ॲसिडिटी वाढत नंतर असतो. त्याची आपल्याला घालतो कॉफी टाकली आपली, विदाउट शुगर कॉफी. आणि आज जाऊन नको मला ब्लॉक करतो म्हणते थोडे गेलो. आता तुम्हाला गंमत सांगतोय बघा, 88 किलोमीटर 88.5 किलोमीटर झाले. ठीक आहे, पोचलो का आपण कारखान्यात. आता तुम्हाला सांगतो, गुगलवर चेक केलं होतं तुम्ही येताना, तर बरोबर काहीतरी 89 का 90 किलोमीटर दाखवत होतं. म्हणजे फक्त हार्डली अर्धा 1 किलोमीटर इकडे झालं. तर ते पण थोडे शॉर्टकट वगैरे घेतले रस्त्यात, तेवढेच. नाही तर एक्झॅक्ट पोचले आपण. फक्त जायला जरा उशीर झाला, 12:30 झाले. जरा 12पर्यंत यायला पाहिजे होतं, कारण सुट्ट्या होतात. बट एनिवेज ठीक आहे. आता काय होतंय, आता येताना माझा हे विचार करत होतं की हे करताना म्हणजे तुम्हाला म्हणलं ना की मोठो ब्लॉग करूयात आपण. पण मला तर लक्षात आलं की मोठो ब्लॉग करताना प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बरेच सेफ्टी घ्या तुमच्याकडे पाहिजेत. नाहीतर खूप रिस्की काम आहे मोठो ब्लॉग करणं, जरा अवघड काम आहे. पण बघू, ट्राय करू आपण रस्त्यात परत जाताना. थोडाफार केला आता मी. सी यू. बघत आज दाखवतो तुम्हाला कारखान्यात कसं काय असतं. मला कधी आपण कारखान्याच्या आत ब्लॉक केला नाही मला वाटतं. बघूयात आपण आता आत. हे बघा, हे सेंट्रिफ्युगल सेक्शन आहे. इथं आपले पंप असतात, हे स्क्रू पंप आहेत. आपलं नाही, आपल्या कॉम्पिटिटर आहे. इथं बघतो मोठी कशी येतात बघा उसाची. फायनल घाबरलं, पोरं उठलं जागेवर. हा क्लॅरिफायर आहे, क्लॅरिफायर लिटर झाली. आता दुसरीकडे काय आहे, कारखाना सहकारी आहे ना, आणि विदाऊट परमिशन जास्त शूट करणं पण आज बरोबर नाही कारखान्याच्या प्रिमायसेसमध्ये. त्यामुळे जास्त काही शूट करत बसलेलं आहे. एक थोडंसं घेतलं सेंट्रिफ्युगल सेक्शनचं, तुम्हाला दिसेल ते
जास्त काही करत बसलो नाही. ठीक आहे, का ठीकठाक झाली मीटिंग. आता बघू जरा लंचचं जरा गणली स्कीम माझं, त्यामुळं त्या रस्त्यावर कुठेतरी करू आणि इथनं दुसऱ्या कारखान्यावर जायचं आपल्याला सोमेश्वरला. चलो गाडी तिकडे लावली पार्किंग सावलीला, गाडी घेऊन कल्टी मारू. षटक सुरू आहे, अजून 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 16. पुन्हा इथं आपला फटका सजवतो गणेश जगताप, येतो चौकात. हे आमच्या मित्रांचे कॉलेज आहे, केदार दनकर आणि आपला ऋषभ भगत माळेगाव कॉलेज आहे. येता येते तर मॅचेस दिसल्या, टुर्नामेंट चालू आहे. कसं आहे राडा रेटचे वर गेले पोर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असल्या टुर्नामेंट असले की लय मजा असते बरं. आम्ही KBPला होतो ना, आमच्याकडे मिसाळ ट्रॉफी असायची क्रिकेट. मी ॲक्च्युली चेस खेळायचो, पण लय मजा आहे. वातावरणच क्वालिटी असायचं, वाईब लय भारी असायचं. कंटिन्यू काय नाही. आमच्याकडे ती क्वेस्ट एक असायचं, पेपर प्रेझेंटेशन सगळे मोठं इव्हेंट असायचं. आणि स्पोर्ट्स डे जोर जबरदस्त असायचं. मिसाळ ट्रॉफी JDPवर घ्यायचो आम्ही. आता आहे ना नीरा बारामती रोडनं जाते. झाडं बघा किती भारी झाड, हे एकदम गुहा झाली का नाही. दोन्ही साईडला अशी झाडं असली ना आणि मधनं असं जायला किती भारी वाटतं. जायला केरळमध्ये लय असले, इथं पण भारी वाटतं ना. डेव्हलपमेंट झाली पाहिजे ठीक आहे, पण जायला त्या आमच्या सातारा चिंचणे रोडला पण बरी झाडं होती. तिथे रस्ता वाढवायचा होता, सगळी झाडं तोडली. तर तिथं पण आहे ना जायचं पुढच्या तिथं असं हे व्हायचं, गुह लिहायचं, गुह असल्यासारखं. हे किती भारी वाटते ना. आता इथे करू नये म्हणजे बरं, पण बहुतेक करायचे नाहीत. कारण आज दादांचं रस्त्याच्या झाडांवर आणि याच्यावर लय लक्ष असतं. झाडं ते अजिबात उडवत नाही. फलटण बारामती रोडला बघा खूप चिंचेची झाडं होती रस्त्याला, तर त्यांनी इतकं भारी काम केलंय तिथं की चिंचेची झाडं तोडली नाही ती कडेची. आणि तिथं काय केलंय की त्या तेवढ्या पुरता तेव्हा पॅच आहे ना, एक 500-700 मीटरचा पॅच असेल, तर तिथं साईडनं रस्ता काढलाय. भारी ना तर इतकं भारी गेलंय, ती झाडं तोडली. आता आपण रस्त्याचं जरा काम झालं त्यामुळे मी तिकडून गेलो नाही बारामतीला. आता बारामतीला जायचं आपल्याला पुढच्या वेळेस, तेव्हा बारामतीला ना तेव्हा दाखवतो. लय भारी काम केलं तिथं. आता बघा इथं रस्ता मोठा झालाय. चलो एकदम भारी स्पॉट आपण, भारी स्पॉट आहे. आता इथं काय करतं, पलीकड साईडला आहे ना कॅनल आहे, आणि इथं जातं जरा फ्रूट्स खात. कलिंगड आहे, कलिंगड खाऊ. आणि कलिंगड येईल आता पडवा कसं कॅनल चाललंय ओकेमध्ये. कसं काय आहे का नाही क्वालिटी चालले पाणी बारामतीला. कलिंगड, थंड कलिंगड आणि स्पॉट मजा मजा डुलायची. वडाला 50 वर्ष झाले जास्त. एवढं झाड आहे तसं हे किती डायमीटर हे पण तसंच आहे. वडा झाडाचं सौंदर्य त्याच्या मोठेपणात आहे बरं. एवढं मोठं एवढं जास्त सौंदर्य डायमीटर. झाडाला कसा पॉईंट केला काय महाराजांची मूर्ती कशी वाटते, क्वालिटी वाटते का नाही, व्यवस्थित आहे का नाही. जास्त गोडा उंच नाही काय नाही, एकदम प्रपोर्शनेट आहे. आता दुसऱ्या कारखान्यावर आले बाबा, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, त्या मोठं कारखाना आहे. चला आज जातो, आज जाऊन व्हिडिओ करू. इथं वस्तून घ्यायचं नाही. आणि असं याच्या गावाण्यात पडतो, गावानं म्हणते त्याला, गावानी ह्याच्यात असं वर जातो आणि या कन्वेअर आहे ह्याच्यात असं ऊस जातो. ते फायब्रायझर आहे इथं ऊसाचा पहिल्यांदा तोडता ती त्याचा भुगा होतो. इकडं पण आहे सेम चालू आहे प्रोसेस. खूप मोठा कारखाना आहे उभेकर आहे ना, खूप मोठा. मला वाटतं 10,000 TCV असेल, 10,000 टन दिवसाला क्रश करतात. हे मिल हाऊस आहे, मिल हाऊस. मिल बाग एवढी मोठी आहे. या प्रत्येक मिलमध्ये ऊस येतो बघा. तिथं ते कन्व्हेअर दिसतोय का, ऊसाचा बघा भुसा झालाय, भुसा भुसाच होत असं भुगा एकदम. आणि ह्यातनं ते क्रश करतात आपलं का. खाली ठेवलेले रोलर आहेत बघा, हे रोलर त्याच्यात ऊस जातात आणि त्यात क्रश होत, रस असा पलीकडे जातो शिजवायला. आता मी हळूहळू सांगेन तुम्हाला. हे सोमेश्वरच्या आतलं कसं आहे
व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं जास्त बरोबर नाही परवानगीशिवाय. सोमेश्वरची डिस्लरी बघ, झाडं ओके मध्ये लावलेत का नाही. कसली झाड, सुपारीची झाड आहेत का नाही. मस्त वाटतं झाड. हजीमो शाह शहनशाह असं वाटतं, फील येतं चालताना. डिस्लरी त्याला म्हणतं डिस्लरी. पोट गांडल्यामुळं मग अशी ताक घेतलेलं. आता जरा ते नॉर्मल आलं, माझं लय थंड होतं. नॉर्मल आलं तर जरा पेतो इथंच कारखान्यावर. हां, मग अशी एक विषय आपल्याला बाहेर झालेला की तुम्हाला मी म्हटलं की जास्त शूट करायला जमत नाही. काय माहिती का, आता महाराष्ट्रातले म्हणा किंवा बाहेरचे, महाराष्ट्रातले पर्टिक्युलरली आपण बोलू की बऱ्यापैकी हे सगळे कारखाने आहेत नाही, हे सगळे पॉलिटिशियन्स आहेत, मोठे मोठे पॉलिटिशियन्स. हे सगळे त्याचे संचालक वगैरे आहेत, म्हणजे कुठल्या पण पार्टीचे, BJP असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, प्रत्येक राजकीय पक्षाशी रिलेटेड आहेत. मग काय होतं, पॉलिटिशियन्स असल्यामुळं ते त्यांना एक प्रत्येकाला असं जरा नाही का मध्यंतरी बरंच हे होतं की कारखान्याच्या काही सिक्रेट्स गोष्टी बाहेर जातील किंवा काय, ह्या गोष्टींमुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करणं जरा तिथं बंदी असते बऱ्यापैकी. आणि मग अशा वेळेस आपण तिथे जातो बिझनेस मागायसाठी, आणि आपण जाऊन नियम तोडणं काय बरोबर नाही. त्यामुळं परमिशन घेऊन हे करणं वेगळं, रेकॉर्डिंग वगैरे एखादं ॲप्लिकेशन दाखवणं, आणि अजून आपण घेतली नाही त्यामुळे जास्त रेकॉर्डिंग करणं. पण येस नक्की मी हळूहळू ट्राय करतो की आपण तसं पण हे करायला की पर्टिक्युलर एक ॲप्लिकेशन, एक सेक्शन घेऊन आपण त्याचा पण ब्लॉक करूया. आपलं काय आयुष्य तेच काम आहे, आपलं रोज उठून कारखान्याचं जायचं, त्यामुळे आपण करूयात नक्की. ओके, व्हिजिट झालं सगळ्या मागाशी. तर वेळ होता म्हणून म्हटलं इथे सोमेश्वर नगरला शंकराचं मंदिर आहे, भगवान शंकराचं सोमेश्वर नगर. तर दर्शन घ्यायला आलो. दर्शन एक नंबर झालं आहे. मंदिर पण बघता तुम्ही, खूप फेमस मंदिर आहे आणि खूप स्पेशियस आहे, खूप मोठं मंदिर आहे. आता परवा दिवशी यात्रा झाली ना, तर बघितलं म्हणजे बाहेर वगैरे मी हे करतो, जरा मला दाखवतो. खूप जबरदस्त आहे, म्हणजे एरिया एवढा मोठा एरिया आहे, आणि म्हणजे इथल्या लोकांनी पण खूप चांगलं ठेवलं आहे मंदिर, एकदम स्पेशियस, स्वच्छ वगैरे. आता जर थोडा कचरा वगैरे झाला, कारण की आता परवा दिवशी यात्रा झाली ना आपली महाशिवरात्रीला. छान आहे मंदिर. चलो, हर हर महादेव. काय आहे तुमच्या आई आहेत का? अच्छा अच्छा. तुम्ही कसं काय इकडे या मंदिरात महादेवाच्या? आमची क्षेत्र. तुमचं नाव सांगा आधी. सोहेल खलील काझी, आठपाटा. अच्छा, पट सोमेश्वर जवळचेच आहे, आम्ही करंजीचे. बरं बरं. तर हे म्हणजे आमचं क्षेत्र झाले आहे बरं सोमेश्वर. बरं बरं. आम्ही पहिल्यापासून, मी तर दर सोमवारी येतोच, कधी तरी मम्मीला घेऊन येतो. अरे वा, छान छान. आमची भक्ती आम्हाला म्हणजे आवडतं म्हणून आम्ही येतो. आम्ही सोमवारचं म्हणजे वासाठी अजिबात खात. होय का? नाही, चांगली गोष्ट आहे. हा म्हणजे एक मेसेज असा आहे की जे आता धार्मिक ध्रुवीकरण होत चाललंय, की ठीक आहे बाबा, प्रत्येकाने एकामेका धर्माचा आदर केला पाहिजे. आम्ही तुमच्या धर्माचा केला पाहिजे, तुम्ही आमच्या धर्माचा केला. शांती, पीस राहिली पाहिजे, है ना. चलो, थँक्यू. चला काकू, चलो. बघितले ना तुम्ही आता, म्हणजे आपण मंदिरात आलो आणि किती म्हणजे छान गोष्ट बघायला मिळाली. इथंच नाही, मी महाबळेश्वरमध्ये पण गेलेलो. तर त्या महाबळेश्वरमधलं पण एक मंदिर आहे ना शंकराचं, तर तिथं पण एक मुस्लिम फॅमिली आलेली. किती छान आहे, म्हणजे गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, आपलं व्हिजिट झालेलं आहे. आहे आपलं काम. कलगी महाराज सनसेट पण होत आलं, आणि नीरा नदीवर बरोबर ऐन वेळी आलं. ऐन टायमिंगला सातारची बॉर्डर होती, सातारा कुठं चालू होणार, खंडाळा चालू. इथून सातारा मी आता पोचलोय पलीकडे चिंचनेरला. बराच लेट झालाय. 17 आवाज दिसतोय इथून. लाईट ज्या दिसते ते सगळ्या सातारा आहे, आणि इकडे ग्राउंड आहे, खूप जुनं ग्राउंड आहे. तिकडे आम्ही क्रिकेट खेळायचो, तिथं आता वनीकरण केलं झालंय. आणि तिकडे जाणंही मला दिसतो, काय दिसणार नाही एवढं. चिंचनेर राहिले 2 किलोमीटर, ऑलमोस्ट द्यार. 191.9 म्हणजे 192, आणि बरोबर 7:45ला पोचलोय. चलो, ब्लॉग आता संपवतो इथंच. लाईट काय नाही इथे एवढी, त्यात काय तुम्हाला काय दिसायचं पण नाही. मी मला वाटतं दिसतंय का? हां, दिसतंय की. चलो चलो, गुड नाईट. भेटतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. भारी झालं आहे, भारीच आहे रे. चलो, बाय बाय.